हाय गुड मॉर्निंग. तर आज बनत पावभाजी. त्यासाठी मम्मीने मार्केटमधून भाज्या आणल्या होत्या. फ्लॉवर, मटर, शिमला मिरची, बटाटा सगळा साफ करून घेतला, स्वच्छ धुवून घेतला आणि नंतर मग कुकर घ्यायची, त्याच्यामध्ये थोडं पाणी घ्यायचं, त्याच्यामध्ये सगळ्या भाज्या टाकायच्या आणि त्याला मस्त 2-3 शिट्ट्या काढून घ्यायच्या. तर आज काहीतरी वेगळं खावंसं वाटतं आणि काहीतरी वेगळं खायचं असलं की आमच्याकडे पावभाजी असते. तर येस आज पावभाजी आहे. तर मम्मीने गॅस चालू केला, त्याच्यावरती कुकर ठेवला आणि त्याच्यानंतर मग ज्या काय भाज्या उकडल्या त्या आपण मस्त मॅश करून घ्यायच्या आणि नंतर मग तुम्ही बघू शकता संध्याकाळचे जवळजवळ 7:30 वाजले होते आणि ॲक्च्युली आमच्याकडे बटर नव्हता. तर पप्पांना बोललं की येताना अमूल बटर घेऊन या. तर मग सध्या आम्ही तेलावरती बनवणार आहोत, नंतर मग त्याच्यामध्ये तो ॲड करू वरतून. तर मग मम्मीने कांदा, टमॅटो सगळं कट करून घेतलं होतं आणि काही असू देत आमच्याकडे लसूण आणि मिरची हे टाकायलाच पाहिजे. तर मिरची आणि लसूणचा ठेचा बनवून घेतला होता. त्याच्यानंतर गॅसवरती कांदा आहे तो व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा, मस्त भाजून घ्यायचा आणि तो पूर्ण लाल होईस्तोपर्यंत त्याला परतत राहायचं. तर मग त्याच्यामध्ये नंतर लसूण आणि मिरची टाकली मम्मीने आणि जवळजवळ 4 कांदे कट केले होते आणि टोमॅटो 3 कट केले होते, कारण का ग्रेव्ही जितकी छान असेल, जितकी जास्त असेल तितकं ते खूप छान लागतं पावभाजी. तर मग त्याच्यानंतर टोमॅटो ॲड केला. आता टोमॅटो मस्त जोपर्यंत मऊ होत नाही तोपर्यंत तो हलवत राहायचा. त्याच्यानंतर त्याच्यावरती मीठ टाकला, सगळा मसाले, हळद, लाल तिखट सगळं मम्मीने टाकून घेतलं आणि ते व्यवस्थित मिक्स केलं आणि पावभाजीला कलर यायला हवा म्हणून मम्मीने त्याच्यावरती लाल मसाला टाकला आणि पावभाजी मसाला पण जवळजवळ 10चं पॅकेट होतं ते पूर्ण टाकलं आणि हे मसाले मिक्स करायचे आणि जो का आपण भाज्या मॅश करून घेतल्यात त्या सगळ्या याच्यामध्ये टाकायच्या आणि त्या व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या आणि नंतर मिक्स करून झालं की तुम्हाला किती घट्ट हवे त्याप्रमाणे पाणी टाकू शकता तुम्ही थोडंसं. त्याच्यावरती कोथिंबीर टाकायची आणि मस्त 5-10 मिनटं स्लो गॅसवरती शिजवून घ्यायची. आणि त्याच्यानंतर मम्मी मार्केटमध्ये गेली होती, तर मम्मीला काकड्या भेटल्या होत्या आणि काकड्या मम्मीने आणल्या होत्या आणि सध्याच्या काकड्या खरंच खूप मस्त लागतात, एकदम कोवळ्या असतात आणि खूप छान लागतात. तर मग पप्पांनी मार्केटमधून बटर आणला. तर मग मी पाव पण केले आणि पाव भाजून घेतले, कारण का भाजून घेतलेले पाव व्यवस्थित पचतात पण. त्याच्यामुळे मग त्याच्यावरती अमूल बटर लावून मी ते व्यवस्थित शेकून घेतले आणि नंतर मग मी पावभाजी खायला घेतली. खूप मस्त झाली होती आणि काहीतरी वेगळं बनवायचं झालं की आम्ही खरंच पावभाजी बनवतो, खूप मस्त लागते. तर तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि थँक्यू फॉर वॉचिंग.